नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीची फायनल आन्सर की आउट आलेली आहे. ह्या आन्सर कीमध्ये जे काही पहिल्या आन्सर कीनुसार आले होते उत्तर, तीच उत्तर आहेत. काही चेंज झालेला नाही. तर आज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ आणि सेफ स्कोर याबद्दल काय करणार आहोत, तर चर्चा करणार आहोत. तर काय असू शकतो सेफ स्कोर? ओके. खूप जण एक्झाम देऊन एक प्रश्न विचारत असतात, की सर माझे एवढे-एवढे मार्क आहेत, माझ्याला होईल का? अ, तर हे सर्वबद्दल आपण आज बोलणार आहोत, की माझा मेन्ससाठी काय सेफ स्कोर असू शकतो. सो ह्याबद्दल एक सेफ स्कोरबद्दल आपण बोलू, की एवढा जर स्कोर असेल तर तुम्ही काय करू शकता, मेन्सची तयारी करू शकता. आपली मेन्स होणार आहे 7 जून. आपली मेन्स कधी होणार आहे? 7 जूनला होणार आहे. सो आपल्याकडे अजून इनफ टाईम आहे. जर तुम्हाला कारण का पुढचा महत्त्वाचा आपला टप्पा आहे तो कोणता आहे? मेन्सचा आहे. जो जेवढ्या लवकर सुरुवात करेल त्याचीच काय होणार आहे? मेन्स निघणार आहे. बिकॉज तुम्ही जर ह्या कट ऑफच्या भानगडीत अडकलात, की एवढंच लागेल, याच्यापेक्षा कमी लागलं तर काय? तर ह्या भानगडीत पडू नका. जर तुमचा आता मी जे पुढे काही स्कोर सांगणार आहे, एवढं जर तुमचा स्कोर असेल, तर तुम्ही नक्कीच काय करू शकता, मेन्ससाठी तयारी करू शकता. ओके. लक्षात ठेवा आपण आजच्या लेक्चरमध्ये काय-काय अभ्यास करणार आहोत तर फायनल आन्सर की झालेली आहे. काय चेंज झाले तर काही चेंज झालेलं नाहीये. एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल, जागा वाढणार का? जागा वाढणार असेल तर कोणत्या जागा वाढणार? या सर्व गोष्टींचा आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करूया, अभ्यास करूया. ओके. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आता कट ऑफ डिसाईड करण्यासाठी महत्त्वाचे काही काय असतात, फॅक्टर्स असतात. ठीक आहे. फॅक्टर्स आपण चर्चा करूया, मग आपण कट ऑफकडे जाऊया. पहिला पेपर डिफिकल्टी. पेपर डिफिकल्ट होता का? तर मी म्हणेन ह्या वर्षीचा पेपर डिफिकल्ट नव्हता. पेपर कसा होता? ईझी होता. चांगले स्कोर आलेत. माझे माझे एका दुसरे विद्यार्थी मित्र आहेत, त्यांचे काहीचा स्कोर तर 70-67 पण आहे. सो पेपर कसा होता? ईझी होता. रिपीटेड थीम्स होत्या, रिपीटेड पी-वाय-क्यू होते, तेच क्वेश्चन विचारले होते. 1-2 सेक्शन आयोगाने कठीण टाकले होते. फॉर एक्झाम्पल करंट अफेअर थोडासा कठीण होता. ज्याने अभ्यास केला होता नव्हता असेल तरी. थोडासा जनरल सायन्स सुद्धा काय होता? कठीण होता. भूगोल सुद्धा मी म्हणेन की काही क्वेश्चन 4 ते 5 क्वेश्चन कसे होते? कठीण होते. सो पेपर डिफिकल्टी ठरवतो की कट ऑफ कमी लागेल की जास्त लागेल. दुसरं आहे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स. ह्यावेळी असं झालं होतं की काय झालेलं आहे माहिती आहे का? राज्यसेवेमुळे काय झालेलं आहे, तर मुलं बऱ्यापैकी कंबाईन बी आणि सी कडे काय झालेले आहेत, वळले आहेत. जी कोणती एक्झाम भेटेल, जी कोणती पोस्ट भेटेल त्याच्यामध्ये ते काय आहेत, समाधानी आहेत. सो बी आणि सी देण्याचं प्रमाण काय झालेलं आहे, वाढलंय. पहिलं कसं व्हायचं, जे लोक राज्यसेवा कोर राज्यसेवा करायचे ते सी कडे जायचे नाहीत. पण आता काय झालं, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे लोक बी आणि सी सुद्धा एक्झाम सिरियसली देत आहेत. म्हणजे बी नाही झालं तरी सी कडे मुलं काय करतायत, फोकस करतायत. आणि डिपेंड करतं की नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत. नंबर ऑफ वॅकन्सी. तर ह्यावेळी सुद्धा वॅकन्सी कशा आहेत, तर आता सध्या तर 968 प्लस त्याच्यामध्ये एक्साची जागा वाढणार आहेत 130 अराउंड. तर 1068 पर्यंत काय होणार आहेत, 948 म्हणू शकतो आपण. हा 168 1038 पर्यंत जागा काय होऊ शकतात, वाढू शकतात. त्यापुढे मी घेतलेल्या जागा किती वाढतील, काय होतील त्या वगैरे. ओके. सो ह्या 3 फॅक्टर्स महत्त्वाचे असतात, की पेपर डिफिकल्टी होतं. मी म्हणेन की ईझी, त्यामुळे कट ऑफ थोडासा वर लागू शकतो. गेल्या वर्षी हा कट ऑफ 48.50 होता. सो एवढं तर कट ऑफ लागणार नाही, कारण पेपर कसा होता, ईझी होता. याच्यावरतीच कट ऑफ लागणार आहे, एवढे पण नक्की आहे. पण ज्या मुलांचा स्कोअर 50च्या वरती असेल, तो सेफ स्कोअर असेल, त्यांनी मेन्सचा अभ्यास करायला काही हरकत नाही, काही फुकट जाणार नाही. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ह्या गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडेसे कमी आहेत. थोडेसे कसे आहेत, कमी आहेत, 500-600. कारण गेल्या वर्षी 1500ची जागा होती, वॅकन्सी होती. त्यावेळी 1068 पर्यंत काय आहेत, जागा आहेत. तर थोड्याशा जागा कमी झाल्या, त्यामुळे कट ऑफ काय होऊ शकतो, थोडासा वरती जाऊ शकतो, जागा कमी झाल्यामुळे. नंबर ऑफ वॅकन्सीज, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ह्यावेळी येण्याचं प्रमाण सुद्धा काय आहे, थोडंफार वाढलेलं आहे. ओके. नंबर्स ऑफ वॅकन्सी आपण म्हणू शकतो. या सर्व 3 फॅक्टर्स आहेत, जो कट ऑफ काय करतो, डिसाईड करतो. तर आता ऍक्च्युअल कट ऑफ काय असू शकतो याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर पेपर किती कठीण होतं, कॅन्डिडेट्स किती सिरियस होते, वॅकन्सी किती आहेत आणि कॅटेगरी वाईज रिझर्वेशन. हा, तर कोणकोणत्या किती किती जागा आहेत आपण बघूया. तर पहिली गोष्ट, उद्योग निरीक्षकासाठी 9 जागा आहेत, कर सहाय्यकसाठी 73 जागा आहेत, क्लर्कसाठी 852 जागा आहेत, तांत्रिक सहाय्यकची आणि एक्साइज इन्स्पेक्टरच्या जागा होणार वाढणार आहेत. त्या किती आहेत, 130 आहेत. अशा टोटल 1068 जागांसाठी काय आहे, ऍडव्हर्टाईज आहे. अजून मागे पुढे काय होऊ शकतात, जागा वाढू शकतात. आता प्रिलिमचा रिझल्ट येईपर्यंत सध्या तरी एवढ्याच काय आहेत, जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. मेन्स परीक्षा 7 जूनला होणार आहे. सो ऍक्च्युअल कट ऑफ काय राहू शकतो, हा माझा काय आहे, प्रेडिक्शन आहे. याच्यामध्ये कट ऑफ वरती पण जाऊ शकतो, कट ऑफ खाली पण येऊ शकतो. पण ऍटलिस्ट तुमचा एवढा जर स्कोर असेल तर तुमचा सेफ स्कोर असू शकतो. तर ओपनसाठी
ओपनसाठी तुमचा स्कोर 54 ते 56च्या दरम्यान असेल, मुलींचा 52 ते 54च्या दरम्यान असेल, तर तुम्ही मेन्सचे अभ्यास करायला काही हरकत नाही. जर ज्यांचा स्कोर 55 प्लस आहे, त्यांनी डोळे झाकून मेन्सचा अभ्यास करा, मेन्सचा. ज्यांचा स्कोर 50 आहे, त्यांनी थोडासा विचार करा, काय करायचे, प्रिलिम्स करायचे आहे का मेन्स करायचे. ओके, 54-56च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो, कट ऑफ राहू शकतो. मी राज्यसेवेचा कट ऑफ सुद्धा काय केला होता, प्रेडिक्ट केला होता. मी कट ऑफ केला होता राज्यसेवेचा कट ऑफ, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. 2 दिवस अगोदर केला होता, 115 प्लस मायनस 2 केला होता आणि कट ऑफ लागलेला 116चा. ओके, थोडासा विश्वास ठेवा. ओबीसीचा 54 ते 56 सेम राहील, 52 ते 56 मुलींचा राहील, 52 ते 54 सॉरी मुलींचा राहील. AWS थोडंसं कमी राहील 2 मार्काने, 52 ते 54, 50 ते 52 दरम्यान काय राहील, मुलींचा राहील. एसीबीसीचा सेम राहील, जसा ओपन आणि ओबीसीचा असेल तसा 54 ते 56 आणि महिलांचा 52 ते 54. एससीचा थोडासा 4 मार्कांनी कमी राहील, किती राहील तो 50 ते 52 राहील आणि 48 मे बी हा 52 पर्यंत राहू शकतो. एसटीचा थोडा कमीच लागेल, 48 ते 50 आणि 46 ते 68 दरम्यान काय राहील हा कट ऑफ. हा माझा प्राथमिक अंदाज आहे, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. ओके, पण विश्वास ठेवा की ह्या दरम्यानच काय राहू शकतो, एक कट ऑफ राहू शकतो. सो ज्यांना कोणाला आता मेनचे अभ्यास करायचे त्यांनी काय करा, थोडंसं काय करा, आपला स्पीड वाढवा, चांगलं नियोजन करा. तुमच्याकडे नाही म्हटलं तरी अजून 85 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 85 दिवसाचं तुम्ही व्यवस्थित काय करा, 85-90 दिवसाचं काय करा, व्यवस्थित नियोजन करा. 2 सब्जेक्ट आहेत, 2 पेपर होणार आहेत तुमचा, पेपर 1 आणि पेपर 2. आणि तुमचा फोकस जास्त राहणार आहे ते पेपर 1 कडे. तुम्ही जास्त फोकस ठेवा कुठे, पेपर 1 मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. मराठी ग्रामरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे 50च्या 50 क्वेश्चन आपले काय आले पाहिजेत, करेक्ट आले पाहिजे, हा टार्गेट ठेवा. इंग्लिश ग्रामरमध्ये पण 45 क्वेश्चन काय आले पाहिजेत, करेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके, कॉम्प्रिहेन्सिव्ह तर सोपंच असतं. आणि इंग्लिश ग्रामरमध्ये अभ्यास करताना थोडंसं फोकस राहू द्या. डेली इथून येणारे 85 दिवस तुम्ही डेली काय वाचा, होकॅब वाचा. एक हॅबिट लावा बॉडीला तुमच्या, एक मनाला, की डेली मी काय वाचणार, होकॅब वाचणार, नेहमी काय वाचणार, फ्रेझेस वाचणार, नेहमी काय वाचणार, सिनोनिम्स, अंटोनिम्स वाचेल. ओके, जे PYQ मध्ये विचारलेले आहेत वर्ड्स, ते वर्डचे मला मिनिंग माहिती असलं पाहिजे. तो प्रयत्न करा, तर तुमचा स्कोर हा 180-190 मध्ये राहू शकतो. कशासाठी? आणि आलाच पाहिजे. मी तर म्हणे 170 पेक्षाही जास्त स्कोर तुमचा मराठी पेपर 1 मध्ये असलाच पाहिजे. आणि राहिला पेपर 2, त्याच्यामध्ये तुम्ही 4 सब्जेक्ट थोडेसे टॉपिक्स थोडेसे फोकस ठेवायचे. रिमोट सेन्सिंग दुसरा चॅप्टर आहे. सायन्स टेक्नॉलॉजी म्हणतो आपण त्याला, पण कॉम्प्युटरचा भाग येतो. कशामध्ये भाग येतो हा? कॉम्प्युटरचा भाग येतो. नंतर थोडं आरटीआयवर एक क्वेश्चन असतो आणि RTS राईट टू सर्व्हिस, त्याच्यावर 2 क्वेश्चन असतात. हे थोडंसं तुमचं काय आहे, अलग असणार आहे. पर्यावरणावर थोडासा अभ्यास करून ठेवा. आणखी इन्फॉर्मेशन GIS म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, GIS आणि GPS. हे असे काही पॉईंट्स आहेत जे एक्झाम तुमचे काय असे 22 एक क्वेश्चन आहेत. एक ज्याच्यावर क्वेश्चन थोडेसे कसे असतात, पेपर 2 मध्ये थोडेसे वेगळे विचारले जातात. तर थोडासा अभ्यास राहू द्या. मॅथ्स रिजनिंगचे 22 सॉरी हे वीक 15 एक क्वेश्चन, 12 एक क्वेश्चन असतात हे. आणि हे 22 क्वेश्चन मॅथ्स रिजनिंगचे. हे तुमचा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे की तुम्ही कट ऑफ क्लिअर करणार की नाही. सो व्यवस्थित प्लॅन करा, रिगरस काय करा, स्टडी करा आणि रिव्हर्स प्लॅनिंग करा. काय म्हणतो मी, रिव्हर्स प्लॅनिंग करा. 7 जूनला होणार आहे ना एक्झाम तुमची, 7 जूनला एक्झाम होणार आहे. तर 1 ते 7 जून हे माझे रिझर्व असेल 1 डे 1 सब्जेक्ट. 1 डे 1 सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करायचा. तर मागे देताना तुम्ही काय करायचं, रिव्हर्स प्लॅनिंग करत राहायचं. आता पुढचे म्हणजे 16 मे ते 31 मे हे 2-2 दिवस तुम्ही एका सब्जेक्टला ठेवायचे. ओके, 2-2 दिवस. आणि तुम्ही काय करायचं, 2-2 दिवस 2 डे 1 सब्जेक्ट. म्हणजे एक सब्जेक्ट तुम्ही 2 दिवस चालवा. शेवटच्या आठवड्यात एक सब्जेक्ट 1 दिवसासाठी चालवायचा. अशा पद्धतीने काय करा, रिव्हर्स प्लॅनिंग करा. तो नक्की त्याचा काय होईल, फायदा होईल. अजिबात ग्रँटेड घेऊ नका. भले तुम्ही मेन्स दिली असेल किंवा एखाद दुसरी पोस्ट पण असेल ग्रुप सी सॉरी कुठली सरळ सेवेमधून, पण ह्या विषयाला ह्या एक्झामला ग्रँटेड घेऊ नका. अदरवाईज तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. कारण का लाखो मुलं काय करतात, अभ्यास करतात. आता हजारो मुलं मेन्सला येणार आहेत आणि ते सर्व काय असं रिपीटेड होऊन त्यांनी मेन्स वगैरे दिलेले आहेत. अशीच मुलं असतात ज्यांचा मराठी ग्रामरचा अभ्यास स्ट्रॉंग असेल, इंग्लिश ग्रामरचा अभ्यास स्ट्रॉंग असेल. ओके, काही त्यांना कठीण असणार नाही, त्यांचं मॅथ्स चांगलं असते. सो आपण तुम्ही जर नवीन असाल, पहिला अटेम्प्ट असेल तुमचा, तर अजिबात लाईटली घेऊ नका. व्यवस्थित वेल प्लॅन्ड अभ्यास करा आणि डेलीचा प्रयत्न करा की माझा 12 ते 14 तास काय होईल, अभ्यास होईल विथ फोकस. शक्यतो प्रयत्न करा की मोबाईल सोबत राहणार
नाही जेव्हा तुम्ही कधी स्टडी करत असाल तेव्हा तुमचा मोबाईल असणार नाही. आणखी एक प्रयत्न करा, की ॲक्टिव्ह रिकॉल करण्यावर जास्त भर द्या. रिकॉल, 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 की संधी काय असते, प्रयोग काय असतात, अलंकार काय असतात, अलंकार कोणते आहे, शब्दशक्ती काय आहे, व्यंजनं काय आहे, लक्षणं काय आहे, ओके, स्वरसंधी, व्यंजनसंधी, मूळाक्षर कोणते आहेत, ह्रस्व कोणते, दीर्घ कोणते, संयुक्त कोणते, स्वतंत्र वर्ण कोणते, ओके, सजातीय कोणते, विजातीय कोणते, या सर्व पद्धतीने काय करा, रिकॉल करा. ज्या गोष्टी आठवतील त्या लिहून ठेवा आणि त्याचं जाऊन त्याला रिव्हिजन करा, परत रिकॉल करा. ओके. सो मी म्हणेन रिव्हिजन, रिकॉल, परत रिव्हिजन, हे जर तुम्ही फॉलो केले येणारे 90 डेज तुम्हाला नक्कीच पोस्ट मिळणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. ओके. इथे आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. जय हिंद. ऑल द व्हेरी बेस्ट. ही पोस्ट तुमचीच आहे. जय हिंद.